विधानसभेतली पहिलीच लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगणार आहे। विधानसभा 11:30 वाजताच्या सुमारास ते अर्ज भरण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेने सुद्धा या पदावर दावा केला असून विजयकुमार औटी यांचं नाव निश्चित झालेलं आहे। विधानसभा अध्यक्ष पदासाठी आता शिवसेना आणि भाजप आमने सामने आलेले आहेत। सत्तेचा खरं तर हव्या शिवसेनेला अजूनही सुटत नसताना आता अध्यक्ष पदासाठी सुद्धा शिवसेना पुढे शिरलेली आहे, सरसावलेली आहे। शिवसेनेकडून विजयकुमार औटींचं नाव पुढे येतंय, तर बागडे विरुद्ध औटी अशी लढत रंगणार आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, आपण बघतोय की आज आता आणखी एक महत्त्वाचा दिवस ठरतोय महाराष्ट्राच्या राजकारणामधला, तो म्हणजे शिवसेना आणि भाजप विधानसभा अध्यक्षांच्या या निवडणुकीमध्ये आमने सामने उभे राहतात। नेमकं आता काय होणार आहे? अनुपमा, कालच दोन पद्धतीने शिवसेनेने भाजपला विरोध करण्याचा निर्णय घेतला आणि याच्यात पहिला होता तो विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा सांगितला तो, आणि दुसरा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उभा करण्यासंदर्भातला। हे दोन्ही निर्णय भाजप विरोधात उभं टाकण्याची शिवसेनेची सुरुवात असल्याचं आहे असं म्हणावं लागेल। कारण सरकारमध्ये सामील होण्यासंदर्भातल्या शिवसेना आणि भाजपच्या वाटाघाटी फिसकट होत्या, तरी सुद्धा काल संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं होतं की आम्ही अजूनही चर्चेसाठी तयार आहोत आणि अजूनही मार्ग सगळे बंद झालेले नाहीयेत। याच्यानंतर असं वाटत होतं की रात्री साधारणतः शिवसेना भाजपमध्ये चर्चेचा सिलसिला कदाचित सुरू होईल। खरं तर हे अशक्यप्राय वाटत होतं, कारण दोन्ही पक्षांमधले संबंध इतके ताणले गेलेले आहेत, त्यामुळे चर्चा पुन्हा सुरू होईल अशी शक्यता नव्हती। तरी सुद्धा स्वतः उद्धव ठाकरेंनी या संदर्भातील विधान केल्यामुळे अशी शक्यता वाटत होती, परंतु रात्रभर कुठल्याही प्रकारच्या घडामोडी दोन्ही पक्षांमध्ये घडलेल्या नाहीयेत सत्तेमध्ये सामील होण्यासंदर्भात शिवसेना, आणि त्याच्यामुळे आता सकाळी शिवसेनेने निर्णय घेतलाय की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आपण उतरायचंच। काल संध्याकाळी साधारण त्या संदर्भात चर्चा सुरू होती शिवसेनेमध्ये, आणि आता विजय औटी यांचं नाव शिवसेनेने निश्चित केलेलं आहे। थोड्या वेळातच ते आपला उमेदवारी अर्ज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दाखल करतील, आणि 12 वाजेपर्यंत मुदत आहे विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी। त्यामुळे हा अर्ज दाखल झाल्यानंतर निश्चितच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर उद्या 10 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। या कालावधीत शिवसेना काय निर्णय घेते याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल, परंतु आता दोन्ही पक्षातले संबंध इतके ताणले गेलेत की शिवसेना माघार घेईल अशी परिस्थिती सध्या तरी नाहीये। त्यामुळे निश्चितच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो। दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदावरही शिवसेनेने दावा सांगितलेला, त्यामुळे त्या पदावरूनही साधारणतः शिवसेना आता विरोधात बसणार हे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसतंय। अनुपमा, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।